आता त्याच्याबद्दल मानसात काय आहे मला सांगता येत नाही. परंतु पहिल्या झुटला पवारसाहेबाची स्टेटमेंट आलं. पवारसाहेब ते त्यांच्या पक्षाचे ब घराचे प्रमुख, कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळं मी ह्याच्याबद्दल एखादं सेन्सेटिव्ह वाक्य करणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे जर पवारसाहेबांच्या एक मोठा नेता आहे, राष्ट्रीय नेता आहे आणि त्या फॅमिलीचा आधारवड आहे. तर त्यांनी सांगितलं, की "बाबा आमच्या ह्याच्याबद्दल राजकारण करू नये." जर एखाद्या वेळेस राजकारणामध्ये काही घडतं, आमदार रत्नाकर गुट्टे आणि तुम्ही पुन्हा भविष्यामध्ये ज्यांना तुम्ही आमदार करणार का तेही म्हणाले, ते मला निश्चितच आशीर्वाद देतील. मी जगात कोणालाही जवळ घेईन. पण जो माझ्या पक्षातून मला धोका देऊन गेलेला आहे, त्यांना मी कधी बी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, तिकीट मी देणार नाही आणि त्यांना आमदार नाही होणार यासाठी मी प्रयत्न करणार. माझ्याकडे राहुल कुल, बाबा पाटील आणि आमचे गुट्टे साहेब जरी आले, तर मी ह्या तिघांनाही तिकीट देणार नाही. कॉन्ट्रॅक्च्युअल सिस्टम तयार आणली, ती त्यांनीच आणली. आता मुलांना आम्ही म्हटलं, की आदिवासी सवलत पाहिजे. पोरांना सवलत मिळून काय करायचं आहे? जागाच सरकारी भरल्या जात नाही. साऱ्या कॉन्ट्रॅक्टवर करून टाकलेलं आहे. मग ही घटना बदलण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे त्यांनी. जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं आपण प्रचार दौरे करताय. काय सांगाल? पक्षाचे किती उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीने तुमची रणनीती? महाराष्ट्रात कोल्हापूरपासून ते परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, रायगड असे जवळजवळ 250च्या दरम्यान झडपी मेंबर उभा आहेत आणि 500 ते 450च्या दरम्यान पंचायत समितीचे उमेदवार महाराष्ट्रभर उभा आहेत. आणि गेली 10 दिवस झालं मी त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यात, त्या सर्कलला बहुतांशी ठिकाणी की माझा कुठला जिल्हा बाकी राहिला असा नाही. रात्रीच्या 2 वाजूस्तर सकाळी 7 नंतर रात्रीच्या 2 पर्यंत माझा अहोरात्र प्रवास, दिवसभर सभा आणि रात्रभर प्रवास ही माझी नीती चालू आहे. काय सांगाल? सध्या सर्वत्र अजितदादा पवार यांच्या बद्दल घातकी अपघात या संदर्भामध्ये बोलल्या जातं. आता त्याच्याबद्दल मानसात काय आहे मला सांगता येत नाही. परंतु पहिल्या झुटला पवारसाहेबाची स्टेटमेंट आलं. पवारसाहेब ते त्यांच्या पक्षाचे ब घराचे प्रमुख, कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळं मी ह्याच्याबद्दल एखादं सेन्सेटिव्ह वाक्य करणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे जर पवारसाहेबांच्या एक मोठा नेता आहे, राष्ट्रीय नेता आहे आणि त्या फॅमिलीचा आधारवड आहे. तर त्यांनी सांगितलं, की "बाबा आमच्या ह्याच्याबद्दल राजकारण करू नये." त्यामुळे माझ्यासारख्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यात इंटरफेअर करणं योग्य वाटत नाही मला. अजितदादा गेल्यानंतर पक्षाच्या बाबतीतही प्रश्नचिन्ह तयार होत आहे. अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, ही या ठिकाणी एक वेगळ्या भूमिका घेताना दिसत आहेत. सुनेत्रा पवारही या संदर्भामध्ये काय सांगा? नाही, हे काय होते त्या पक्षाच्या अंतर्गतला प्रश्न आहे. सुनित्रा वहिनी असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, ते अमरीश पटेल साहेब असतील, हे त्या पक्षाचा निर्णय घेतील आणि ते अंतर्गत त्यांचे बाब असल्यानंतर आपण त्यात दुसऱ्याच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टीला डोकवू नये. माझी एवढीच विनंती होती, की दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सेक्युलर मतं एकत्र यावी, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आणि या राज्यावर, देशावर पुन्हा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रीय समाज पक्ष यांची सत्ता यावी, ही माझी तमन्ना आहे. ही म्हणजे फाटाफूट होऊ नये. आमच्या मतात विभाजन झाल्यामुळं दुसऱ्यांचा फायदा होतोय, तो होऊ नये ह्या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. प्रचार दौऱ्यात फिरताय. बीजेपीवर पैसे वाटपाच्या संदर्भामध्ये अमाप या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहे. या दृष्टीनं कसं पाहता तुम्ही? नाही, हे खरं आहे. महाराष्ट्रभर फिरत असताना BJPचा रन रेट हा फार पैशावरच काढायला लागलेत. त्यांना लोकमानसात एवढी ताकद नाही. पण पैशाच्या माध्यमातून ते लोकमत विकत घ्यायचा प्रयत्न करतात. हे मला महाराष्ट्रभर 12 जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या दरम्यान दिसून आलं. त्यांनी खानावळी, गाड्या, पैसा अमाप रेलचेल चालू आहे आणि ह्यावेळेस इलेक्शन कमिशनरला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की बाबा सत्य काय आहे ते उघड करण्याचा प्रयत्न आपण मंडळीने करावा. तुम्ही खरंच इलेक्शन कमिशन कोड ऑफ कंडक्ट करत असाल तर ह्या गोष्टीचा कुठेतरी स्टडी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना पैसा फेको आणि तमाशा देखो, पैसा फेको आणि राज्य ताब्यात घेऊ, हा धंदा भारतीय जनता पार्टीचा चालू आहे. आपण लोकसभेला संजय जाधव यांच्या विरोधात उभा होतात. आता संजय जाधव आणि तुम्ही एकत्र मिळून प्रचार सभा घेताय. काय सांगाल यासंदर्भात? याचं कारण भारतीय जनता पार्टीची, राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची युती होती. त्यात अजितदादाच्या गटाचा राष्ट्रवादीचा जागा मला अजित पवारांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली होती आणि त्यावेळेस अलायन्स आमचं झालं होतं. त्या अलायन्सचा पार्टनर म्हणून त्यांच्याबरोबर होतो आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टी असेल
किंवा शिवसेना शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादाचा पक्ष असेल, हे माझ्या प्रचारात आले, त्यांनी सहकार्य केलं. परंतु तिथं नंतर आमचे आमदारच फोडायला सुरुवात केली ह्याने. त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की बाबा हे बरोबर नाही. म्हणून मी स्वतःहूनच विधानसभेला स्वतंत्र लढलो आम्ही. ते आम्ही त्यांच्याबरोबर युती केलेली नाही. गंगाखेड मतदारसंघामध्ये फिरत असताना धूळ आणि बरेच रस्त्याच्या बाबतीमध्येही प्रश्न उपस्थित होते. काय सांगाल तुमचा आमदार? मी गंगाखेड, पालम आणि पुण्याच्या जनतेचं माफी मागेन. मीच आमदार केला. त्या आमदारांना तिथं जे प्रमाणात काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही. त्याबद्दल ह्या तमाम जनतेची तिन्ही तालुक्यातल्या मी जाहीर महादेव जानकर आपलं नतमस्तक होतो. माफी. मी ज्यावेळेस जिल्हा परिषद गटात फिरायला गेलो त्यावेळेस मला कळालं धूळ आणि रस्त्याची वाताहत झालेली आहे. हे माझ्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेसच मी शपथ घेतली की माझ्याकडून चूक झाली आहे आणि त्याचं प्रायचित्त मी घेण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा जर एखाद्या वेळेस राजकारणामध्ये काही घडतं, आमदार रत्नाकर गुट्टे आणि तुम्ही पुन्हा भविष्यामध्ये ज्यांना तुम्ही आमदार करणार का, तेही म्हणाले ते मला निश्चितच आशीर्वाद देतील. मी जगात कोणालाही जवळ घेईन, पण जो माझ्या पक्षातून मला धोका देऊन गेला आहे त्यांना मी कधी बी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो तिकीट मी देणार नाही आणि त्यांना आमदार नाही होणार यासाठी मी प्रयत्न करणार. काय सांगाल आता शेवटी तुम्ही पूर्ण मतदारांना काय आवाहन करणार आहे? शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, या देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या उमेदवाराला आणि काही ठिकाणी उभाटा देखील मी अभिनंदन करीन. जे माझ्या विरोधात खासदार संजय आपले जाधव साहेब लढले ते, बाबाजी आणि अभिजित देशमुख माझ्या पक्षाचा उमेदवार करण्यासाठी जर प्रचाराला येत असेल तर मी हृदयातनं त्यांचं अभिनंदन करतो. आणि राजकारणात कोण कोणाचा परमनंट दुश्मन नसतो. काल त्यांची आमची फाईट झाली, परंतु नंतर ज्या पक्षाशी आमची युती होती त्यांनी आमचे आमदारच पळवले. त्यामुळं आमचं आणि त्यांचं खटकलं. म्हणून आम्ही ह्यांच्याशी नवीन दोस्ती करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी सन्मान बघून दिली जागा, मागणीच केली तर राहायचं, नाहीतर आपलं स्वतंत्र एकटाच चलो ही भूमिका आहे राष्ट्रीय समाज पक्षाची. परमनंट राजकारणात आता सांगितलं तुम्ही की परमनंट कोणीच नसतं, मग आमदार रत्नाकर गुट्टे तुमच्यासोबत का नसतील? नाही नाही नाही, मी त्यांना घेणारच नाही ना. कारण ऐनवेळी पक्ष वाढायची पोझिशन होती तेव्हाच त्यांनी मला बदललं. त्यामुळे मी त्यांना घेणार नाही. त्यांच्याबद्दलचं वाक्य सांगतोय मी. माझ्याकडे राहुल कुल, बाबा पाटील आणि आमचे गुट्टे साहेब जरी आले तर मी ह्या तिघांनाही तिकीट देणार नाही. जे जे मला सोडून गेलेत, जे माझ्या पक्षातून गेलेत त्यांनाही मी तिकीट देत नाही. त्यामुळे हे मला सोडून गेलेत ना, चूक त्यांची आहे. त्यामुळे मी तिकीट काय देणार. ते म्हणत असतील सिंपेदी मिळवण्यासाठी, पण मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो ना. मी आता माझे अध्यक्ष आहे. आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कुन्नूर साहेब म्हणून आहेत गुलबर्ग्याचे, ते आहेत. पण मीच मला सांगतो की ह्यांना तिकीट दिलं जाणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाचं. याबाबत आता राज्यघटनेच्या बाबतीतही मुद्दा उपस्थित होतोय की बीजेपी राज्यघटना संपवण्याच्या मार्गावर आहे. आपणही बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आहे की बीजेपी ही राज्यघटना संपवते. काय सांगायला सांगाल? याचं कारण काय साहेब, BJPला या देशात व्यवस्था बदलायची आहे आणि त्यांना काय करायचं आहे, मराठा विरुद्ध ओबीसी डाव टाकायचा आहे, दलित विरुद्ध मुसलमान डाव टाकायचा आहे, हिंदू विरुद्ध मुसलमान डाव टाकायचा आहे आणि आपली पोळी बाजून घ्यायची आहे. आणि त्यांना घटनेचं काही देणं घेणं नाही. आज घटना आहे का? काय केलं त्यांनी? या देशातलं जे कॉन्ट्रॅक्च्युअल सिस्टम तयार आणली ती त्यांनीच आणली. आता मुलांना आम्ही म्हटलं की आदिवासी सवलत पाहिजे, पोरांना सवलत मिळून काय करायचं आहे, जागाच सरकारी भरल्या जात नाही, साऱ्या कॉन्ट्रॅक्टवर करून टाकलेलं आहे. मग ही घटना बदलण्याचं षडयंत्र चालू केलं आहे त्यांनी. ह्याचा आपण अभ्यास करणार आहे का नाही? आज सुशिक्षित बेकारांचं तांडेच्या तांडे उभा राहायला लागलेत. शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाहीत. गॅस वाढत चाललाय, पेट्रोल डिझेल वाढत चाललंय आणि 500 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमिक डेव्हलप होणार होती, तर भारताचा 17वा नंबर लागलाय गरीब राष्ट्रामध्ये. कुठं आमची इकॉनॉमिक वाढवलेली आहे? लोकांना भुलभुलैया करायचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणून ही घटना बदलण्याचं षडयंत्र आहे आणि ह्यांना विरोधी पक्ष देखील ठेवायचा नाही. विरोधी पक्षाचा नेता देखील निवडून होऊन द्यायचा नाही, एवढे ह्यांनी काळजी घेतलेली आहे. म्हणून भाजप हा घाबरलेला पक्ष आहे देश लेवलला. त्यांना वाटतं येणे तेने करून सत्ता आपल्यापाशी ताब्यात ठेवली आणि या घटनेचा अर्थच ठेवायचा नाही. इलेक्शन कमिशनर त्यांचं सुप्रीम कोर्टावर दबाव ते टाकतात. मग ही कुठं घटना राहिली? काय मताचा अधिकार काय राहिला एखाद्या माणसाला? मग एवढं जर दहशत त्यांनी तयार केली असेल तर त्यांना घटना चुलमुलच करून टाकायचे. म्हणून आम्ही सांगतो की घटना वाचवायची असेल, तुम्हाला मताचा अधिकार द्यायचा असेल शेतकऱ्यांनो, तर तुम्हाला आता खऱ्या माणसांच्या पाठीमागे उभा राहावं, हीच आमची विनंती आहे तमाम मतदार बंधू वगैरेंना. बीजेपी म्हणते की घटनेचं राजकारण करतायत.
घटनेचं राजकारण म्हणजे आज दिसतंयच ना. तुम्ही काय करताय? पक्षच ठेवत नाही. नियमानं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढला, त्या पक्षाचं तुम्ही चिन्ह पळवताय. ज्या ब ब ब ब शरद पवार साहेबांनी पक्ष काढला, त्याचं चिन्ह तुम्ही पळवून नेताय. मग ही घटना कुठे ठेवली तुम्ही? कुणी चिंध्या-बिंध्या माझ्यासारख्या पक्षाचा आमदार कुणी फोडलं? तुमचा पक्ष मोठा आहे ना, मग तुम्ही बाकीचा आमदार फोडू नका ना. तुम्ही जनतेतून माणसं काढवा ना तुम्ही. आज BJPमध्ये बहुतांशी काँग्रेसमधले मिनिस्टरच तिकडे आहेत. आमचे चव्हाण साहेब असतील, अशोक चव्हाण मोठा नेता, आमचे विखे पाटील साहेब असतील, मोठे नेते. म्हणजे हे काय आहे? ओरिजिनल भाजपला तर संधी द्या ना. ती बिचारी ज्यांनी 20-20 वर्ष सतरंज्या उचलले त्यांना तिकीट देखील नाही. त्यांची अवस्था काय आहे? म्हणजे तुमचा विश्वास तुमच्या जुन्या कार्यकर्त्यावर नाही, नवीन कार्यकर्त्यावर विश्वास आहे.